यवतमाळमध्ये अंत्ययात्रा थांबवून पोलिसांनी मृत महिलेचे शवविच्छेदन केल्याची घटना समोर आली आहे। यवतमाळच्या जामनकर नगरमध्ये विवाहितेचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यामुळे अंत्यविधीसाठी तिची अंत्ययात्रा काढण्यात आली होती। मात्र पोलिसांना विवाहितेच्या मृत्यूची तक्रार मिळताच चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे। पतीनेच कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या केल्याचे तपासातून समोर आले आहे। हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर यवतमाळमध्ये खळबळ उडाली आहे। दीपाली मिश्रा वय 28 असे मृत महिलेचे तर महेश जनार्दन मिश्रा वय 34 असे मारेकरी पतीचे नाव आहे। आरोपी महेश हा दीपालीचा दुसरा पती आहे। दोघांना 2 मुले आहे। महेशने गुरुवारी दीपालीचा मृत्यू झाल्याची माहिती तिच्या आत्याला फोन करून दिली। दीपाली हिची वारज येथील मैत्रीण अश्विनीच्या फोनवरून ही माहिती देण्यात आली होती। दीपालीच्या मृत्यूची माहिती मिळताच आत्या तिच्या घरी पोहोचली। त्यावेळी आत्याने दीपालीच्या मृत्यूबाबत महेशकडे चौकशी केली। त्यावेळी त्याने दीपालीच्या छातीत दुखत होते, त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले।